नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी काही संभाव्य प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू। तर पहा, RTI हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू करण्याआधी तर तो पहा तामिळनाडू या राज्यामध्ये लागू करण्यात आला होता। तर पहा, तामिळनाडू हे राज्य माहितीचा अधिकार कायदा लागू करणारे हे भारतातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, 9व्या शतकातील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2 प्रतिहार घराणे। तर पहा, 9व्या शतकातील राजा मिहिर भोज हे प्रतिहार या घराण्याशी संबंधित होते। प्रश्न क्रमांक तिसरा, साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, गुजरात। तर गुजरात या राज्यामध्ये साबरमती हा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, NH 44। तर भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर तो NH 44 हा राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 5, अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 जहालवादी नेते। तर पहा, अमृत बाजार पत्रिका हे जे वर्तमानपत्र होते तर ते पहा जहालवादी या नेत्याचे ते मुखपत्र बनलेले होते। प्रश्न क्रमांक 6, भारताचा उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित कलम खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 कलम 63। तर पहा, आपल्या भारताचे जे उपराष्ट्रपती असतात तर त्यांच्याशी संबंधित असलेले कलम आपल्या भारतीय राज्यघटनेचे कलम कोणते आहे? तर ते 63 हे कलम आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 कलम 280। तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 या कलमामध्ये वित्त आयोगाच्या नेमणुकीबाबत तरतूद ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, कुष्ठरोगाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, बाबा आमटे। तर बाबा आमटे हे कुष्ठरोगाच्या सेवेसाठी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतात डॅश यावर्षी पहिली जनगणना पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1871 ते 72। तर पहा, आपल्या भारतामध्ये सन 1871 ते सन 1872 यावर्षी पहिली जनगणना ही पार पडलेली होती। प्रश्न क्रमांक 10, मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 शूटिंग। तर पहा, मनू भाकर या खेळाडूने शूटिंग या खेळात ऑलिम्पिक पदक हे जिंकलेले होते। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचे सर वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, हरिनारायण आपटे। तर महाराष्ट्राचे सर वॉल्टर स्कॉट म्हणून हरिनारायण आपटे यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय हा घेतलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, महाराष्ट्र। तर महाराष्ट्र राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राज्यमाता गोमाता असे म्हटले जाईल असा निर्णय हा घेतलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले
चिपको आंदोलन कशाशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वृक्ष संवर्धन. तर सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले चिपको हे जे आंदोलन आहे तर ते पहा वृक्ष संवर्धन यांच्याशी संबंधित ते आंदोलन होते. प्रश्न क्रमांक 14, मॅकमोहन ही कोणत्या 2 देशाची सीमारेषा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि चीन. तर मॅकमोहन ही जी सीमारेषा आहे तर ती पहा भारत आणि चीन या 2 देशादरम्यानची ती सीमा आहे. प्रश्न क्रमांक 15, समाजसेवक बाबा आमटे यांना मिन मॅक्सेसे पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, सन 1985. तर पहा समाजसेवक बाबा आमटे यांना मिन मॅक्सेसे पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तर तो पहा त्यांना सन 1985 या वर्षी प्रदान करण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 16, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सावित्रीबाई फुले. तर बावनकशी सुबोध रत्नाकर हा जो काव्यसंग्रह आहे तर तो पहा सावित्रीबाई फुले यांचा तो काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक 17, भारताने डॅश शासन पद्धती स्वीकारलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, संघराज्य. तर भारताने पहा संघराज्य ही शासन पद्धत स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 18, हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हॉकी. तर पहा हार्दिक सिंग हा जो खेळाडू आहे तर तो पहा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19, इतिहासातील प्रसिद्ध पुणे करार कोणत्या 2 नेत्यादरम्यान झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पहा इतिहासातील प्रसिद्ध पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 नेत्यादरम्यान झालेला होता. प्रश्न क्रमांक 20, कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने पहा कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केलेले होते. प्रश्न क्रमांक 21, भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सिक्कीम. तर भारतातील पहा सिक्कीम या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 22, वारली चित्रकला हे भारतातील डॅश राज्याचे लोकचित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर पहा वारली चित्रकला हे भारतातील महाराष्ट्र या राज्याचे लोकचित्र आहे. प्रश्न क्रमांक 23, मिसाईल मॅन म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पहा मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रासबिहारी बोस. तर पहा रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, 24 डिसेंबर. तर पहा आपल्या भारतामध्ये 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 26, घासीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विजय तेंडुलकर. तर पहा विजय तेंडुलकर यांनी घासीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक हे लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल. तर सरदार पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28,
बाबा आमटे यांचा आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा चंद्रपूर. तर बाबा आमटे यांचा आनंदवन हा जो आश्रम आहे तर ते पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम. तर सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 30, खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 जून. तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड. तर पहा भारतामध्ये दगडी कोळशाचे प्रमाण हे झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 32, दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा बाळशास्त्री जांभेकर. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र सुरू केलेले होते. प्रश्न क्रमांक 33, नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान. तर पंतप्रधान हे पहा नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 34, शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड. तर पहा शरीरातील साखरेचे नियंत्रण हे स्वादुपिंड या अवयवाद्वारे नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 35, डोळ्याच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन महत्त्वाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्हिटॅमिन अ. तर पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन अ हे व्हिटॅमिन महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 36, क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 स्कर्वी. तर पहा क जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी हा रोग होतो. प्रश्न क्रमांक 37, कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मलेरिया. तर मलेरिया या एका रोगामुळे पहा शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो. प्रश्न क्रमांक 38, 103वी घटना दुरुस्ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे रक्षण. तर 103वी ही जी घटना दुरुस्ती आहे तर ती पहा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे रक्षण यांच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, हल्दिया हे भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. तर पहा हल्दिया हे भारतामध्ये एक महत्त्वाचे बंदर आहे तर ते पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 12. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये पहा एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा. तर पहा वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने काढलेल्या आहेत? तर ते रोहित शर्मा या खेळाडूने काढलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता ही बिहार या राज्यामध्ये आहे.